तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल मास्टर तर मिशनवरती. आज आपण घेऊन आलो घटक चाचणी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो घटक कसोटी 1 सन 2026-27 विषय हिंदीची प्रश्नपत्रिका, संपूर्ण हिंदीची प्रश्नपत्रिका असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कुल अंक म्हणजेच तुम्हाला एकूण गुण असणारे 20 तर विद्यार्थी मित्रांनो समय म्हणजेच तुम्हाला मिनटं असणार, 1 तासाचा टाईम तुम्हाला दिलेला असणार. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो PGC या प्रश्नपत्रिकेला 4 असणार. तर विद्यार्थी मित्रांनो दिनांक तुम्ही बघू शकतात की 1/8/2026. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कक्षा 7वी इथं तुम्हाला परीक्षा क्रमांक द्यायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो विषय हिंदी संपूर्णची या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल मास्टर मिशनवरती बघायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो विभाग 1 गद्य. तर विद्यार्थी मित्रांनो विभाग 1 गद्य 7 अंकांसाठी असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो हे गद्य याच्यामध्ये तुम्हाला एक उत्तर दिलेला असतो आणि ते उत्तर वाचून तुम्हाला काही खालील प्रश्नांची उत्तरे सोडायची असतात. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा उत्तर दिलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाहिला, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्हाला एक गद्यांश म्हणजे तुम्हाला एक चार्ट दिलेला असणार. तो तुमच्या कवितेमधला किंवा पुस्तकामधलाच असणार. कवितेमधला तर नसतो, कवितेचा भाग हा वेगळा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो हा एक तुम्हाला दिलेला आहे. एक छोटी से घर में दादी माँ रहती थी, वो तो वह निपट निकली थी, फिर भी घर अबदा था उनका. तर विद्यार्थी मित्रांनो हे वाचल्यानंतर तुम्हाला कळून जातं की हा जो गद्यांश आहे हा कुठला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली एक आकृती पूर्ण कीजिए. तर आकृती पूर्ण करायची आहे. तुम्हाला दादी माँ कैसी थी तुम्हाला हा जो वरील तक्ता आहे उतारा तो वाचून तुम्हाला इथे दादी माँ कैसी थी 2 मार्कांसाठी, 1 मार्कांसाठी तुम्हाला दादी माँ कैसी थी हे लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली रोज सुबह उठने पर दादी माँ के काम. तर रोज सुबह उठने पर दादी माँ के काय काम ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत. या दोन्ही आकृत्या तुम्ही पूर्ण केल्यास तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. इथं तुम्हाला लिहून दिलं आहे की 2 मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही आकृत्या पूर्ण केल्यावर तुम्हाला 2 मार्क 100% मिळतील. विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली आकृती पूर्ण कीजिए. तर आकृती पूर्ण करायची आहे तुम्हाला 2 मार्कांसाठी. एक घर के आंगन के पेड़. तर घर के आंगन में एक पेड़ था. तर विद्यार्थी मित्रांनो घर त्यांच्या घरापुढे एक पेड़ होतं. तर ते पेड़ कशाचं होतं तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेकंडमध्ये चिडिया का घर. तर चिडिया का घर कैसा था. तो चिडिया का घर किस पे था. तो चिडिया का घर कैसा था इतर तुम लोगों को लिखना है. तो चिडिया का घर तुम्हाला इथं लिहायचं आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 2 मार्कांसाठी तुम्हाला हे दोन्ही प्रश्नांची उत्तर लिहायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न ते निम्नलिखित शब्द किंवा वचन बदल कर लिखो. तर निम्नलिखित काही शब्द दिले आहे तुम्हाला, त्याचे वचन बदलून तुम्हाला लिहायचे. 1 मार्कांसाठी एक लडका. तर लडकाचे वचन आहे लडकी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नदीचं वचन जे तुम्हाला माहीत असेल नद्या काही ते विद्यार्थी मित्रांनो ते लिहायचं आहे. 1 मार्कांसाठी तुम्हाला दोघांचे पण वचन बदलून लिहायचे आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्ही बघू शकतात की खाली 2 मिनिट 4 मेरा परिवार इस विषय पर अपने विचार 20 से 30 शब्दों में लिखे. तर विद्यार्थी मित्रांनो मेरा परिवार इस विषय पर 20 ते 30 शब्दामध्ये तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे 2 मार्कांसाठी. तर तुमच्या परिवाराबद्दल माहिती लिहायची आहे 20 ते 30 शब्दांमध्ये. माझ्या परिवारामध्ये असं असतं, माझ्या परिवारामध्ये तसं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इस विषय पर तुम लोगों को लिखनी है 20 से 30 शब्दों में 20 ते 30 शब्दों में लिखना है. तो विद्यार्थी मित्रांनो विचार पर तो म्हणजे मेरा परिवार इस विचार पर तुमको 20 से 30 शब्दों में लिखना है. तो 2 मार्क के लिए आपको होगा. उसके बाद विद्यार्थी मित्रांनो विभाग 2 पद्य. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की निम्मी हिंदी आणि निम्मी मराठी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजून देण्यासाठी मी मराठीमध्येच सांगित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो विभाग 2 पद्य 6 अंकांसाठी इथं तुम्हाला ही आपली कविता असते तर त्या कवितेमधला हा भाग असतो. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 2 निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए. तो आप लोगों को इधर एक छोटी-मोटी एक कविताएँ दी है, तो उसको पढ़कर आपको नीचे दी सूचनाओं के पालन करने हैं. तो नीचे दी गई सूचना यह है की एक शब्द में उत्तर लिखे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एका शब्दामध्ये तुम्हाला इथे उत्तर लिहायचं कविता वाचून. तर विद्यार्थी मित्रांनो एक फूल किसको गोद में लेता. तर विद्यार्थी मित्रांनो फूल किसको गोद में लेता हे 1 मार्कासाठी तुम्हाला इथं लिहायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फूल किसको रस पिलाता है. 1 मार्कासाठी तुम्हाला हे लिहायचं की फूल किसको रस पिलाता है. उसके बाद विद्यार्थी मित्रांनो खाली 2 दिए गए लयुक्त शब्द लिखे. तर दिए गए लयुक्त शब्द आप लोगों को लिखने हैं. तो
तर विद्यार्थी मित्रांनो 2 शब्द दिलेत 1 मार्कासाठी तुम्हाला हे दोन्ही पण शब्द लिहायचे आहेत. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली 3 किन्ही 4 औषधी वनस्पती के नाम लिहो. तर विद्यार्थी मित्रांनो ज्या औषधी वनस्पती असतात कोणत्याही 4 औषधी वनस्पतींची तुम्हाला नावं लिहायची आहे मित्रांनो. 2-3 तर सोप्याच आहे की लिंबाचे झाड अशा तशा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अशा 4 वनस्पतींची नावे लिहायची 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 4 तुम्हें कौन सा फूल पसंद है निम्नलिखित मुद्दों के आधार पर लिखे. तर तुम्हाला कोणचं फूल आवडतं त्याचं तुम्हाला इथं निम्नलिखित मुद्दो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही त्यांनी मुद्दे लिहिलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला उत्तर लिहायचं की फूल का नाव. तर विद्यार्थी मित्रांनो जे तुम्हाला फूल आवडतं त्याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर रंग, त्याचा रंग कोणता आहे त्याचा उपयोग, तर उपयोग त्याचा काय होतं. विद्यार्थी मित्रांनो 2 मार्क के लिए आपको ये सब लिखनी है. तर विद्यार्थी मित्रांनो उसके बाद नीचे खाली विभाग 3 व्याकरण. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्याकरण दिलं आहे 4 अंकांसाठी. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 3 सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए, कृती पूर्ण कीजिए सॉरी. तर विद्यार्थी मित्रांनो एक लिंग का भेद लिखो. तर विद्यार्थी मित्रांनो 1 मार्कसाठी तुम्हाला लिंग का भेद लिहायचा आहे की एक कछवा, कछवाचं उत्तर लिहायचं आहे. 2 मछली, मछलीचं उत्तर तुम्हाला इथं लिहायचं आहे लिंग बदलून. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर खाली शेवटच्या पेजवरती 2 निम्नलिखित विरामचिन्हों के नाम लिखे. तर विद्यार्थी मित्रांनो 1 मार्कासाठी तुम्हाला हे 2 विरामचिन्हांची नावं लिहायची आहे. हिंदीमधून ते पण लिहायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, मराठीमधून नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3 निम्नलिखित वाक्यों में से संज्ञा का भेद लिखे. तो विद्यार्थी मित्रों संज्ञा का भेद लिखना है तुमको. इधर 1 मार्क के लिए इस संज्ञा का भेद लिखना है इस चौकटी में. उसके बाद नीचे निम्नलिखित वाक्य में से काल का भेद लिखे. तर याच्यामधून तुम्हाला कालचा भेद लिहायचा आहे. 1 मार्कासाठी तुम्हाला ही प्रधानजी के भाषण दिया था. तर याच्यामधून तुमचा कोणचा काल आहे तो लिहायचा आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ त्याच्यामधून तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली विभाग 4 रचनात्मक लेखन 3 अंकांसाठी तुम्हाला रचनात्मक लेखन आहे. तो विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 4 निम्नलिखित किसी एक विषय पर 8 से 10 पंक्तियों में निबंध लिखे. तर विद्यार्थी मित्रांनो निम्नलिखित म्हणजे तुम्हाला खाली 2 पर्याय दिले त्यापैकी कोणताही एका पर्यायांपैकी तुम्हाला एका पर्यायांवर तुम्हाला निबंध लिहायचा आहे. मेरा गाव अथवा मेरा पाठशाळा. दोघांपैकी तुम्ही कोणत्याही विषयावरती निबंध लिहायचा. विद्यार्थी मित्रांनो निबंध थोडा जास्त लिहायचा 3 मार्कांसाठी असतो. तर विद्यार्थी मित्रांनो निबंध हा खूप जास्त लिहा. 3 मार्क तुमच्या हातातले आहे. 3 मार्क जाता कामा नये. 3 मार्क भेटलेच पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या. जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपला चॅनल मास्टर तन मशीनवरती आपण टाकत असतो त्या तुम्हाला बघायला मिळून जातील. आणि विद्यार्थी मित्रांनो उत्तर जर हवे असतील तर 1K लाईक आणि 100K व्ह्यूज कंप्लीट करून टाका. आपला चॅनल मास्टर तन मशीनवरती तुम्हाला उत्तर पण बघायला मिळून जातील.